आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। या मातापित्यांना आला फेक कॉल, सावधान, तुम्ही पण अशा खोट्या कॉलने फसू शकता। गुणवंत विद्यार्थ्यांचा केला देशमुख समाज मंडळाने सत्कार। इच्छाशक्तीच्या जोरावर यश प्राप्त करा, गणेशराव देशमुख यांचे आवाहन। केंद्रीय मंत्रिमंडळात विदर्भातून 2 मंत्र्यांचा समावेश, नितीन गडकरी यांच्यासोबत प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद। महावितरणच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना फटका, मान्सूनपूर्व ट्री कटिंग न करणे भोवले, झाडे रस्त्यावर पडलेली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाला मंत्रिपद नाकारले, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव केंद्रात मंत्री। आता सविस्तर बातम्या। ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेसोबत ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला। महिलेच्या सतर्कतेमुळे मोठी हानी झाली नाही। पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर भामट्याने या मातेला फसवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे। तुमचा मुलगा विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकला आहे, त्याला वाचवायचे असेल तर तुमच्या मुलाशी बोला, त्या मुलाशी बोला, पण तो फक्त तिच्या समोरच रडायला लागला। त्यानंतर महिलेने खदान पोलिसांना फोन केला असता ठगाचा फोन बंद होता। हे पाहून या महिलेने नागरिकांना अशा सायबर ठगांपासून दूर राहण्याचे आवाहन केले। इतकेच नव्हे तर मुलगा हा सुरक्षित असल्याची खात्री देखील त्यांनी पटवली। माझ्या याच्यावर एक असा फोन आला हरियाणामधून की तुमचा मुलगा अरेस्ट झाला ड्रग्सच्या ह्याच्यात आणि एका मुलीच्या मॅटरमध्ये, तर तो आता आमच्याकडे अरेस्ट आहे आणि तुम्हाला काय करायचं तर सांगा आम्हाला आणि त्याच्यासोबत बोलून घ्या। तर माझ्या फोनवर तो बोलला, तर तो बोलत नव्हता, नुसतं रडत होता। तेव्हा मला थोडी शंका आली आणि मी माझा कॉल बंद केला आणि नंतर माझ्या मुलाला लावला, तर तो तिथे पुण्याला व्यवस्थितच आहे, सुरक्षितच आहे असा मला फेक कॉल आला। तुमच्या मुलाचं म्हणणं काय? माझा मुलगा म्हणते मी इथे घरीच आहे, काहीच नाही, फेक कॉल आहे म्हणे, तू येऊ नको आता याच्यानंतर। आणि असं बरेच येतात म्हणजे फेक कॉल, असं म्हणजे असं म्हणत नाही तो किंवा त्यांचं असं खूप सांगायला नव्हतं पाहिजे म्हणे। तुम्ही इकडे आले घाबरून? मी मग घाबरून इथे पोलीस स्टेशनला आली आणि साहेबांना भेटली, तर साहेब म्हणे की काही काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत। मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती यशाकडे घेऊन जाणारी असते, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असून यश केवळ साधनांनी नव्हे तर प्रामाणिक प्रयत्न व इच्छाशक्तीच्या जोरावर हमखास मिळवता येते, असं प्रतिपादन निर्माण ग्रुपचे गणेशराव देशमुख यांनी केले। ते देशमुख समाजातील गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्यात बोलत होते। माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षेसह विविध शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करता यावा या उद्देशाने देशमुख समाज जागृती मंडळ व देशमुख समाजसेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा पत्रकार कॉलनीतील मिलन सभागृहात निर्माण ग्रुपचे गणेशराव देशमुख यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला। यावेळी आमदार नितीन देशमुख, आरआरसी समूहाचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख, काँग्रेसचे अविनाश देशमुख, देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्रीताई देशमुख, देशमुख समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष केवी देशमुख, विठाई बाल रुग्णालयाचे डॉक्टर मदन महल्ले, कविताताई ढोरे, पुष्पाताई देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। तर सर्वात मेन आपल्या करिअरसाठी आपला फोकस असते अँड बी फोकस। आणि जर आपण आपलं फोकस जे आपलं ॲम्बिशन आहे त्याच्याकडे ठेवलं तर आपण नक्कीच आपलं यश प्राप्त करू। सो वन्स अगेन आपला हार्डवर्क खूप मॅटर करते त्या बाबतीत आणि सर्वांना हेच सांगणार की फोकस्ड आपण आपल्या कामा किंवा आपल्या प्रोफेशनबद्दल राहिलो तर नक्कीच त्याचं यश आपल्याला मिळते। सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेट आणि मी कमी बोलतो तर थँक्यू सो मच। गुणवंत विद्यार्थी जे आहे त्यांचं मनापासून मी ते अभिनंदन करतो आणि त्यांना भावी आयुष्याच्या, भावी शिक्षणाच्या शुभेच्छा देतो। निश्चितच
पंकज भाऊंनी पण बघायला सांगितलं की 10वी 12वी ही पहिली स्टेप आहे आयुष्याच्या या वळणावर, की पहिल्या स्टेप मध्ये सर्व आपण सक्सेस झाला, उत्तीर्ण झाला आणि पुढची वाटचाल आपल्याला करायची ही जीवनाची सुरुवात आहे. त्यामुळे आपल्याला आपलं सातत्य जे अभ्यासाचं असेल ते आपलं ध्येय आपलं सर्वांनी ठरवलेलं आहे त्या ध्येयाप्रती आपण स्टिकअप राहणं फार. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख, सावित्रीबाई फुले प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यूयॉर्क येथे शिक्षणासाठी असणाऱ्या सुजल दत्तात्रय देशमुख, नीट परीक्षेत यश संपादन करणाऱ्या कीर्ती देशमुख, सृष्टी देशमुख, क्षितिजा देशमुख, ऋतुजा देशमुख यांच्यासह माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत यश संपादन करणाऱ्या युवक युवतींचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळीही गुणवंत म्हणून मुलींचा टक्का मुलांपेक्षा अधिक होता. प्रास्ताविक देशमुख समाज जागृती मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक संजय देशमुख यांनी केले. यावेळी देशमुख कुटुंबातील विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अर्थात एनडीए नेते नरेंद्र मोदी आज रविवारी संध्याकाळी 7:15 वाजता ऐतिहासिक राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यात विदर्भातील दोघांना संधी मिळाली आहे. सायंकाळी 7:15 वाजता मोदी सरकारचा शपथ सोहळा दिल्लीत रंगला. यात केंद्रीय मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. त्यातील 40 ते 45 मंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह शपथ घेण्याची शक्यता आहे. यासाठी एनडीएच्या घटक पक्षांनी शुक्रवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि JP नड्डा यांच्याकडे नावे सादर केली आहेत. राज्यातून नितीन गडकरी तिसऱ्यांदा, तर पियुष गोयल, रामदास आठवले, शिंदे गटातील प्रतापराव जाधव, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांना मंत्री म्हणून शपथ देण्यात आल्याची माहिती आहे. बुलढाण्यासाठी हा आनंद द्विगुणित करणारा असून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे देखील आज केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यामुळे बुलढाणा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भाजपा शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केलाय. महेंद्र मिश्रा, बुलढाणा. वादळ वाऱ्यामुळे अकोल्यात 2 दिवस वीज पुरवठा बाधित होता. योग्य पद्धतीने मान्सून पूर्व ट्री कटिंगचे काम महावितरण कंपनीने न केल्याने शहरात अंधार पडल्याचे चित्र होते, तर हजारो लोकांना याचा फटका बसलाय. महावितरण कंपनीने मान्सून पूर्व ट्री कटिंग योग्य पद्धतीने केली नाही. त्यामुळे शहरात 2 दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने संपूर्ण शहर अंधारात होते. अनेक भागात 12 तासांच्या वर वीज पुरवठा खंडित होता. 4 तासांच्या वर वीज पुरवठा खंडित राहू नये असे निर्देश असताना 12 तास वीज पुरवठा का खंडित होता याचा शोध महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी घेण्याची गरज आहे. महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व ट्री कटिंगची कामे न केल्यास हजारो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर तोडलेली झाडे रस्त्यावर ठेवण्यात येत असून त्याचा फटका वाहतुकीला बसत आहे. महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार जिल्ह्यात आणि शहरात असून याचा फटका नागरिकांना बसतोय. जिल्ह्यात कुणाच्या शेतातील जंगलातील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या टोळ्या मोठ्या संख्येत वृक्षतोड करत पसार होत आहेत. पण या सर्व गोष्टींकडे अकोला वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला जिल्ह्यात अवैध वृक्षतोड करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून याकडे मात्र वन विभाग का बरं डोळे झाक करीत आहे असा प्रश्न निसर्गप्रेमींकडून विचारला जात आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व आरा मशीनवर जिल्ह्यातील अवैधरित्या तोडण्यात आलेल्या झाडांची लाकडे सर्रासपणे ट्रकच्या माध्यमातून पाठवण्यात येत आहेत. असाच एक अवैध वृक्षतोड करण्याचा प्रकार अकोला अकोट मार्गावरील तांदूळवाडी फाट्याजवळ आढळून आला. अकोट तालुक्यातील तांदूळवाडीजवळ एक खुल्या जागेमधील मोठी झाडे हे कटाई मशीनच्या सहाय्याने तोडून ती एका ट्रकमध्ये भरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीवरून या भागातील झाडे अवैधरित्या तोडून ती अकोट, अकोला तसेच मध्य प्रदेश येथील आरा मशीनवर पाठवण्यात येत असतात. सदरचा प्रकार हा गंभीर असून याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत होत असलेला अवैध वृक्षतोडीचा प्रकार थांबवून यामध्ये कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. वाशिम जिल्ह्यातील दुबडवेल येथील जगदंबा माता मंदिरात चोरी झाली आहे. या चोरीत देवीच्या अंगावरील आभूषणे, दागिन्यांसह दानपेटीतील रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील किन्ही राजा परिसरातील जळुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुबळवेल येथील कुलस्वामिनी जगदंबा माता मंदिरात शनिवारच्या रात्री चोरट्यांनी डल्ला मारला असून देवीच्या अंगावरील सोने व चांदीचे दागिने, दानपेटीतील भाविकांनी देवीला अर्पण केलेले पैसे हे चोरून नेल्याची घटना घडली। कुलस्वामिनी जगदंबा मातेच्या मंदिरात शनिवारच्या रात्री चोरट्यांनी चोरी केली असून दानपेटीतील रोख रकमेसह देवीच्या अंगावरील आभूषणे व सोने चांदीचे दागिने चोरून नेली। मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करताना 2 चोरटे कैद झाले असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। पोलिसांचा वचक राहिला नसल्याने चोरट्यांनी आता मंदिरांवर लक्ष केल्याचे चित्र आहे। बियाणे काळाबाजार संदर्भात अकोल्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर आल्यानंतर राज्य सरकारने एक व्हॉट्सअप क्रमांक घोषित करत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याकडे लक्ष दिले आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये असे राज्य सरकारला आता वाटू लागले आहे। शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार कृषी विभागाकडून 98 22 44 66 55 हा व्हॉट्सअप क्रमांक जारी करण्यात आला आहे। कुठेही कृषी निविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे किंवा खत घेण्याची सक्ती करत असतील, बी बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करत असतील, अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असतील, एखादे बोगस वाण विक्री करत असतील किंवा अशा काही तक्रारी असतील, त्या तक्रारी शेतकऱ्यांनी दुकानाचे नाव, ठिकाण, तालुका, जिल्हा यासह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह वरील व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत। त्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईल। त्याचबरोबर तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। आज पोलीस वसाहतीत एका तरुणाने आत्महत्या केल्याने चांगलीच खळबळ माजली आहे। नोकरी लागत नसल्याने व स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश प्राप्त न झाल्याने अंकुशने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। अकोल्यात पोलीस कर्मचारी असलेल्या भावाकडे काही कारणाने राहण्यास आलेल्या अंकुश रामकृष्ण पळसपगार या तरुणाने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। हा तरुण इतरत्र कुठेतरी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, पण काल तो घरी आला तेव्हा स्पर्धा परीक्षेच्या तणावाने ग्रासल्याचे चित्र होते। रात्री केव्हा तरी घरच्यांना काही कळण्याच्या आतच या तरुणाने गच्चीवर जात थेट खाली उडी मारत आत्महत्या केली। या घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस व वरिष्ठांनी घटनास्थळ गाठले तर अंकुशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली होती। स्पर्धा परीक्षेतील तणावामुळे अंकुशने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। बेरोजगार आणि परिवाराची असलेली जबाबदारी यामुळे अंकुशने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणात खदान पोलीस अधिक चौकशी करीत आहेत। 6 महिन्यात ही दुसरी आत्महत्या असल्याची माहिती मिळाली आहे। अंकुशचे काही नातेवाईक पोलीस दलात असल्याची माहिती समोर आली आहे। खासदार प्रतापराव जाधव यांचे केंद्रीय मंत्रिपदावर नियुक्ती झाल्याचा जल्लोष बुलढाणा जिल्ह्यातील मादणी येथे पाहायला मिळाला। हे प्रतापराव जाधव यांचे मेहकर तालुक्यातील मूळ गाव आहे। प्रतापराव जाधव यांच्या होम टाउन मादणी येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची वर्णी लागल्यामुळे त्यांच्या होमटाउन मुळगाव मेहकर येथे उत्साहाचे वातावरण आहे। नागरिक आनंदाने रस्त्यावर येत आपला आनंद उत्सव साजरा करत आहेत। तब्बल 22 वर्षांनंतर बुलढाणा जिल्ह्याला मूळ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेला लोकप्रतिनिधी केंद्रीय मंत्रिमंडळात मिळाल्याने आनंदोत्सव साजरा होत आहे। केंद्राला मोठा अभिमान वाटतो। माझ्यापेक्षा मोठा येतो, मी वयाने मोठी आहे, मी पण काकू म्हणून हा मान मला भरपूर देतात, ते याचा अभिमान मला वाटतो। मी आज त्याचा सर्वात महत्त्वाचा आनंद साजरा करणार आहे। हे तर एकदम आनंदाची बाब आहे। फक्त आज काय की आमच्या याच्यामध्ये एक उणीव आहे की आमचे मोठे बंधू आज त्यांचे वडील ते जर आज हजर असते तर आज आणखी खूप आनंदाला खूप म्हणजे हे असतं। आई आणि वडील जर असते तर हे असते तर ते त्यांचं हे झालेलं आहे, पण तरी आमची त्याची उणीव आम्ही काही त्यांना भासू देणार नाही आणि चांगल्या प्रकारे आम्ही त्यांची पाठराखण करणार आहे आणि ते केंद्रात सुद्धा काम चांगल्या प्रकारे करणार आहे। जेव्हापासून आम्ही पहिल्या वर्गापासून तो 1 वर्षाने माझ्या मागे होता, पण जो 4थ्या वर्गापर्यंत जो माझ्या सोबत मी 4थ्या वर्गाला मी फेल झालो आणि 4थ्या वर्गापासून तो मी सोबत होतो। तर मी 9वा वर्ग शिकला आणि तो माझ्या पुढे तो 12वी झाला आणि BA झाला, फर्स्ट झाला। तो माझ्या 1 वर्षाने मागून येऊन तो माझ्या पुढे गेला, पण त्याच्या लहानपणच्या मी तुम्हाला आठवणी सांगू शकतो की तो एवढा काही बंड होता,
तो घरातल्या त्याच्या आईला बी त्याच्या आमच्या आईला सुद्धा हे वाटायचं, वडिलाला सुद्धा वाटायचं, पण तो घरात एक असं वाटायचं की कर्तृत्वान व्यक्ती निघणार आहे, लेकराचे पाय पाळण्यात दिसतात असे आम्हाला वाटायचं की आमची आई सुद्धा म्हणायची, आमच्या घरांचे सर्व नातेवाईक म्हणायचे की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात. खरंच त्याचे पाय पाळण्यात दिसत होते आणि आज त्याचे पाळण्यातले पाय आम्हाला दिसून राहिलेले आहेत. आज तो दिल्लीपर्यंत पोहोचला, हीच आमच्यासाठी खरी आज ती देवाची आहे. आज आमचे भाऊ, सर्वांचे लाडके भाऊ नाना, आम्ही सर्वजण त्यांना नानाच म्हणतो. कुठल्याही पदावर असतील, काही असेल, भाऊ हा सर्व लहान असो मोठा असो, भाऊंना आदरयुक्त त्यांची सर्वांचं आणि विचारपूसही ते तसेच प्रमाण करतात. काय लागते काय नाही, कुठले म्हणजे कधी आले काही आलं, सुखात असतील दुखात असतील, आमच्या घरांच्या तर सर्व ते त्यांचं आमच्या आधारवडच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतर्फे मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्री न करता थेट विदर्भातील शिवसेना नेते व चौथ्यांदा खासदार झालेले प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्री होण्याची संधी दिली. पंतप्रधानपदी आज शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्रिपदासाठी पंतप्रधानांनी प्रतापराव जाधवांचे नाव शिवसेनेतर्फे निश्चित केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बुलढाण्यातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. 1997 नंतर तब्बल 22 वर्षांनंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रिपद मिळाले. त्यांना कोणतं मंत्रिपद मिळालं हे अद्याप समोर आलेले नाही, पण आज रात्री ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर प्रतापराव जाधव एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे होते. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली. 1990 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. पंचायत समिती सदस्य, आमदार, राज्यात क्रीडा मंत्री, खासदार ते आता केंद्रीय मंत्री असा प्रतापराव जाधवांचा प्रवास राहिलाय. त्यांनी अनेक संसदीय समितीत सदस्य म्हणून काम पाहिले. नवी दिल्लीत प्रतापराव जाधव यांची कन्या सोनूताई अर्थात नम्रता सोहम वायाळ यांनी प्रतापराव जाधव यांना औक्षण करत शुभेच्छा दिल्यात. खासदार प्रतापराव जाधव सकाळी पूजा अर्चना करत आईवडिलांना वंदन केले. यावेळी प्रतापराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला. निवडणुकीत सोनूताई अर्थात नम्रता सोहम वायाळ यांनी पूर्ण जिल्हा पिंजून काढत प्रतापरावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकमेव जागा मिळवत बुलढाण्याचा गड प्रतापराव जाधव यांनी राखला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 2 शिवसैनिकांच्या लढतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा पराभव करत प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवला. या विजयाचं बक्षीस प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाच्या रूपाने मिळाले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. या मातापित्यांना आला फेक कॉल. सावधान, तुम्ही पण अशा खोट्या कॉलने फसू शकता. गुणवंत विद्यार्थ्यांचा केला देशमुख समाज मंडळाने सत्कार. इच्छाशक्तीच्या जोरावर यश प्राप्त करा, गणेशराव देशमुख यांचे आवाहन. केंद्रीय मंत्रिमंडळात विदर्भातून 2 मंत्र्यांचा समावेश. नितीन गडकरी यांच्यासोबत प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना फटका. मान्सूनपूर्व ट्री कटिंग न करणे भोवले, झाडे रस्त्यावर पडलेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाला मंत्रिपद नाकारले. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव केंद्रात मंत्री. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.